आपल्या वैदिक शास्त्रात 2 तिथी महत्त्वाच्या आहेत. एक आहे पौर्णिमा तिथी आणि एक आहे अमावस्या तिथी. मंडळी, अमावस्या तिथी ही पितरांची सेवा करण्यासाठीची अत्यंत महत्त्वाची तिथी आहे. जे कोणी लोक आपल्या पितरांसाठी अमावस्येला पितरांची विशेष अशी सेवा करतात, उपाय करतात, त्यांच्यावरती त्यांच्या पितरांची कृपा राहते. मंडळी, अशा लोकांना प्रखर पितृदोषातून मुक्तता मिळते. त्यांच्यावरती त्यांच्या पितरांचा आशीर्वाद राहतो. परिणामी त्यांचे अडलेले सर्व कामे मार्गी लागतात. अशा लोकांच्या कोणत्याच कामात अडचणी येत नाहीत. त्यांना प्रत्येक कामात यश येतं आणि मंडळी, अशा लोकांची उत्तर प्रगतीच होत जाते. चला तर मंडळी, बघूयात की पितरांची अशी कोणती सेवा, असा कोणता उपाय केल्याने आपल्यावर आपल्या पितरांचा आशीर्वाद राहील आणि आपल्याला प्रखर पितृदोषातून मुक्ती मिळेल. पण त्याआधी मंडळी, आपल्या भावभक्ती या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अत्यंत साध्या सोप्या अशा आध्यात्मिक उपायांची, आध्यात्मिक सेवांची माहिती मिळेल आणि हे आध्यात्मिक सेवा उपाय करून तुम्ही तुमची आध्यात्मिक प्रगती करू शकाल. तर मंडळी, तुम्हाला दर अमावस्येला तुमच्या पितरांसाठी दही भाताचा उपाय करायचा आहे. तर काय करायचं? बिना मिठाचा भात शिजवायचा आहे. त्यामध्ये मीठ टाकायचं नाही. त्यानंतर आपल्याला एखाद्या पत्रवाळीवर किंवा केळीच्या पानावरती बिना मिठाचा शिजवलेला हा भात ठेवायचा आहे. त्यावर 2-3 चमचे दही टाकायचं आहे. हे दही भाताचं पान आपल्याला आपल्या घराच्या छतावर दक्षिण दिशेला ठेवायचं आहे. जे लोक फ्लॅटमध्ये राहतात त्यांनी त्यांच्या बाल्कनीच्या दक्षिण दिशेला ठेवायचं आहे. यावेळी मंडळी, आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. ओम नमो पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर ते दही भाताचं पान तिथेच ठेवायचं आहे, जेणेकरून कावळा तो दही भात खाऊन टाकेल. जर त्या ठिकाणी कावळा आला नाही, तो दही भात तसाच तेथे राहिला, तर थोड्या वेळाने ते दही भाताचं पान तुम्ही कुत्र्याला खायला देऊ शकता. मंडळी, ही सेवा खूप प्रभावी आहे. दर अमावस्येला दही भाताची ही सेवा आपल्याला आपल्या पितरांसाठी करायची आहे. त्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला प्रखर पितृदोषातून मुक्ती मिळते. मंडळी, अमावस्येच्या दिवशी करायची आणखीन एक सेवा अशी की आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करून गरजू व्यक्तींना अन्नदान करायचे आहे, गरजू व्यक्तींना वस्त्रदान करायचे आहे. यामुळे सुद्धा आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. परिणामी आपल्या कोणत्याच कामात अडचणी येत नाहीत. प्रत्येक कामात यश येतं. तर मंडळी, प्रत्येक अमावस्येला दही भाताचा हा उपाय नक्की करा आणि तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जमेल तसे दानधर्म करा आणि पितृदोषातून मुक्तता मिळवा. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या भावभक्ती या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आम्ही जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा सर्वात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.